15 वर्षापूर्वी मी एक हापूस आंब्याचं झाड नेलेलं. गेली 15 वर्षापासून मी शैलेश नर्सरीत येतो. विविध बटरफ्लाय गार्डनसाठी असेल किंवा काही जंगली झाडं मला लागतात प्लांटेशनसाठी. तर एवढं पूर्वीपासून मी येतो शैलेश नर्सरीत आणि ही विविधता त्यांची जी 50 एकरमध्ये प्लांटची आहे, ती इतरत्र कुठेही मला बघायला मिळाली नाही. प्रत्येकाची आवड वेगळी असते आणि आज आपण बघतोय की रोड वाइंडिंगमध्ये अनेक झाडं जात आहेत. त्याच्यासाठी लोकं प्लांटेशनसुद्धा करतात. काही जणं बागेत आपल्या शोभेची झाडंसुद्धा लावतात. तर यांच्याकडे जी व्हरायटी आहे ती अफलातून आहे. म्हणजे तुम्ही एक थोडक्यात एक पर्यटन स्थळ आता जवळ-जवळ झालेलं आहे आणि त्याचबरोबर निसर्ग संवर्धन करत असताना आपण बाग असेल किंवा आपली शेती असेल किंवा आपलं फार्म हाऊस असेल, तर त्याच्यात कोणत्या प्रकारची झाडं लावायची हे मार्गदर्शनसुद्धा त्यांच्याकडनं आपल्याला मिळतं. आणि मला आठवतं एक 15 वर्षापूर्वी मी एक हापूस आंब्याचं झाड नेलेलं आणि ते आंबे खाण्यासाठी आमच्याकडं लोकं खास यायची आणि ते शैलेश नर्सरीमध्ये झाड घेतलेलं होतं. आणि यावेळीसुद्धा मी काही आंब्याची झाडं घेतली, काही जंगली झाडं घेतली, काही शोभेची झाडं घेतली आणि प्रत्येकाने येऊन निदान आपल्या आनंदासाठी सुद्धा झाडं खरेदी करून ती आपल्या बागेमध्ये किंवा फार्म हाऊसमध्ये इथून नेलेली उत्तम राहील असं मला नक्की वाटतं. तर शैलेश नर्सरीला पुन्हा एकदा शुभेच्छा.